राष्ट्रीय ज्योततर्फे ज्या कल्याण पश्चिमेतील उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत त्या संदर्भात आज आपण भेटणार आहोत काँग्रेसचे उमेदवार सचिन पोटे यांना। नमस्कार सचिन भाऊ, आपण आपल्या बिझी शेड्यूलमधून आम्हाला वेळ काढून दिला त्याबद्दल धन्यवाद। सचिन भाऊ, आम्हाला तुमच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्राबद्दल थोडक्यात माहिती सांगा। कॉलेजमध्ये असतानाच मला राजकारणात येण्याचा विचार आला आणि त्यानंतर महानगरपालिकेच्या 2005 साली ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये मी पहिल्यांदा नगरसेवक या पदासाठी निवडणूक लढवली आणि माझ्या विरोधात त्यावेळेसचे तत्कालीन उपमहापौर शिवसेनेचे उभे होते। त्यांचा पराभव करून मी निवडून आल्यानंतर 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मला सभागृह नेता या पदावर काम करण्याची संधी मिळाली। त्याच दरम्यान मी युवक काँग्रेसचा अध्यक्ष, जिल्ह्याचा अध्यक्ष झालो। त्याच्यानंतर 2.5 वर्षांच्या कालावधीनंतर आमची सत्ता गेली राष्ट्रवादी काँग्रेसची। त्याच्यानंतर मी विरोधी पक्षनेता म्हणून महापालिकेत जवळपास 1.5 वर्ष काम केलं। पुन्हा 2010 साली ज्यावेळेस महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेस मी पुन्हा एकदा वालदुनी या प्रभागातून उभा राहिलो। तिथून मी पुन्हा एकदा मला मागच्या टर्ममध्ये केलेल्या कामांच्या जोरावर लोकांनी निवडून दिलं। परत तसेच माझी पत्नी देखील, जो मी राहतो होतो महिला झाला होता, तिथं माझ्या पत्नीला उभं केलं होतं, ती देखील निवडून आली। त्याच्यामुळे गेल्या 9 वर्षापासून मी महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून काम करत आहे आणि या काम करत असताना अनेक पदांवर काम करण्याची संधी मला काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मिळाली आणि त्या माध्यमातून मी लोकांचे नेमके प्रश्न, लोकांच्या नेमक्या समस्या काय असतात याची जाण मला या 9 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये झाली। त्याच्यामुळे मला वाटतं की बऱ्यापैकी अनुभव, कल्याणच्या दृष्टिकोनातून कल्याण कसं असलं पाहिजे, बऱ्यापैकी अनुभव मला या 9 वर्ष काम करत असताना आलेला आहे। बाकी सभागृह नेता किंवा विरोधी पक्षनेता असताना अनेक प्रश्न मी सभागृहामध्ये मांडलेले आहेत।